सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 188 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता तन्वी थोडा आराम करून उठली. तिला जरा बरं वाटत होतं, पण मनाची मरगळलेली अवस्था होती तशीच होती. अर्जुन मात्र काम करत होता. ती दरवाजा उघडून बाहेर आली आणि अर्जुन म्हणाला, तनू तू का उठलीस? झोप बरं. ती म्हणाली, अर्जुन अशी पडून राहीन तर जास्तच आजारी पडेल. आता मी बरी आहे असं म्हणून ती तिथूनच मधल्या दरवाजाने तिच्या केबिनमध्ये निघाली आणि अर्जुननं तिच्या हाताला पकडली आणि खुर्चीत बसवली. त्याच्या अशा वागण्यानं ती थोडी हबकली आणि म्हणाली, अर्जुन अरे काय करतोस, मला जाऊ दे. आणि अर्जुनने फोन लावला आणि म्हणाला, 2 हॉट कॉफी घेऊन या लगेच. आणि हे ऐकून ती आता रिलॅक्स होऊन खुर्चीत बसली. खरं तर तिला आता कॉफीची खूप गरज होती, म्हणून तिने नकार न देता बसून राहिली कॉफीची वाट बघत. आणि मनातच म्हणाली, अर्जुन मला किती ओळखतो ना, त्याला बरोबर कळतं माझ्या मनात काय आहे. जोडीदारावर तुमचं प्रेम कमी असलं तरी चालेल, पण तुम्ही जोडीदाराला समजून घेतलं पाहिजे, त्याला ओळखलं पाहिजे. आणि तिच्या मनात आलं की विवेक बन्सलच्या बाबतीत सुद्धा अर्जुनने किती चाणाक्षपणे तिला सावध केलं, कारण आता प्रोजेक्ट प्रत्यक्ष सुरू होणारच आणि इथून पुढेही त्याच्या छुप्या मार्गाने तिला त्याच्याकडे आकर्षित करण्याचं प्लॅनिंग चालू राहणार होतं. पण आता तन्वी तयार होती त्याचा सामना करायला. आणि आता ती काय विचार करते हे बघून अर्जुन तिच्यासमोर एक चुटकी वाजवत म्हणाला, हे हॅलो डार्लिंग, इथे नवरा तुझ्यासमोर आहे आणि तू त्या मिस्टर बन्सलचा विचार करतेस. तशी ती खूप दचकली आणि तोंडाचा आ वासून म्हणाली, अर्जुन तू नक्की कोण आहेस? तू माझ्या मनात पण जाऊन आलास? तुला खरंच माझ्या मनातलं कळतं सगळं? अर्जुन हसून म्हणाला, म्हणजे काय कळतं का? कळतंच मला, आणि मला तुझ्या मनात जाऊन यायची गरजच नाही, कारण मी तुझ्या मनातच आहे. आणि आता तिच्या मरगळलेल्या चेहऱ्यावर जरा स्माईल आली हे ऐकून. आता संध्याकाळ झाली, 5 वाजले आणि अर्जुन तन्वी घरी निघाले. सगळा स्टाफ अजूनही तिथंच होता आणि तन्वी म्हणाली, हे काय सगळे अजून इथेच का आहेत? घरी जायचं नाही का? आणि अतुल म्हणाला, मॅडम आज सगळा स्टाफ एक्स्ट्रा 20 मिनटं काम करणार आहे. तन्वी म्हणाली, का? त्याची काहीच गरज नाही. आणि सपना म्हणाली, मॅडम ते सकाळी 20 मिनटं वाया गेले ना ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यात, ते भरून काढायचे आहेत. तन्वीनं आता हाताची घडी घातली आणि थोडी रागात म्हणाली, आणि हे कोणी करायला सांगितलं तुम्हाला? आणि अर्जुननं जीभ चावली. तसं आता कोणीच बोलत नव्हतं. अर्जुन सरांसमोर अर्जुन सरांची चुगली कशी करणार? तन्वीनं तसंच थोडं चिडून अर्जुनकडे पाहिलं. तिने बारीक डोळे केले आणि तिला समजलं की हा सगळा कारनामा कोणाचा आहे. आणि ती म्हणाली, तुम्ही सगळ्यांनी इतक्या प्रेमानं आमची ॲनिव्हर्सरी साजरी केली, म्हणजेच आपण सगळे फॅमिली आहोत. तुम्ही खूप मनापासून आम्हाला शुभेच्छा दिल्यात आणि अर्जुन सरांनी सुद्धा खूप मनापासून आणि प्रेमानं तुम्हाला लंच पार्टीसुद्धा दिली. आणि हे सगळं चाललं होतं फक्त आणि फक्त एकमेकांविषयी असलेल्या आदरामुळे आणि प्रेमामुळे. आणि मला यात कुठेच व्यवहार दिसला नाही आणि वेळ वाया गेला असंही वाटलं नाही, कारण यामुळे आपल्यामधलं प्रेम आणखीन वाढलं आहे. आणि प्रेमात आणि आदरामध्ये वेळेचा हिशोब ठेवला जात नाही. राईट अर्जुन सर? तन्वी दात ओठ खाऊन म्हणाली. आणि आता अर्जुन सर कान कापल्यासारखे खाली बघत होते. आणि मग म्हणाला, उफ हाय ये गरमी. अतुल यार गरम होतं इथं खूप, मी बाहेर आहे असं म्हणून तो बाहेर पळून गेला आणि जाऊन गाडीत बसला. आणि आता सगळ्यांना खूप हसायला येत होतं. डॅशिंग अर्जुन सरांची बायको पुढे कशी भेगी बिल्ली होते हे सगळेजण पाहत होते. खरं तर अर्जुनला सगळ्यांसमोर बायकोचा ओरडा खायला आता कसलाच कमीपणा वाटत नव्हता, कसलाच अपमान वाटत नव्हता आणि त्याचा इगो सुद्धा हर्ट होत नव्हता. कारण या छोट्या मोठ्या भांडणात आणि तिच्या चिडून पाहण्यात, तिच्या तोंडून लाडात शिवी खाण्यात एक वेगळाच रोमॅन्स असतो नाही का? आणि तो रोमॅन्स त्यांनाच कळणार जे आपल्या जोडीदारावर खूप मनापासून प्रेम करतात. अर्जुन सरांना हे कळलं होतं, पण विवेक बन्सलला मात्र अजूनही हे
कळलंच नव्हतं. या सगळ्या गोष्टीतला रोमॅन्स कळला नव्हता, कारण त्यांचं त्याच्या बायकोवर मनापासून प्रेमच नव्हतं. मग तन्वी म्हणाली, आता तुम्ही सगळेसुद्धा घरी जा, काही गरज नाही एक्स्ट्रा काम करण्याची. आणि तन्वीसुद्धा जाऊन गाडीत बसली आणि तिने त्याच्याकडे थोडं चिडून पाहिलं आणि अर्जुन गाडीतून बाहेर पाहत होता. ती म्हणाली, अर्जुन हे काय होतं? तो म्हणाला, तनू गेली ना 20 मिनिटं वाया, मग केलं एक्स्ट्रा काम तर काय झालं? तिने डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, उपकार केला आणि वाया गेला. अर्जुन काहीच न कळून म्हणाला, तनू काय काय म्हणालीस? काय केला आणि काय गेला? ती म्हणाली, काही नाही. चल गिरीश. आता दोघेही घरी आले. पार्टीची तयारी लॉनमध्ये होणार होती. इतर वेळी काहीही असलं तरी तन्वी सगळं मॅनेज करायची, सगळं हँडल करत होती ती. अर्जुनला काहीच करावं लागायचं नाही. पण आज तन्वी कशातच भाग घेत नव्हती. ती उदास होती अजूनही. आज लवकर घरी आलेले मम्मा आणि डॅड पाहून आर्यन खूप खुश होता. तो पळतच जाऊन अर्जुनच्या कडेवर बसला आणि म्हणाला, डॅड आज तुम्ही माझ्यासाठी लवकर आलात ना? अर्जुन हसून म्हणाला, येस टायगर. आणि आता तू जा आणि स्वीटीसोबत खेळत बस, कारण आता मम्मा आणि डॅडला पार्टीची तयारी करायची आहे. आणि आर्यन खुश होऊन म्हणाला, डॅड आज आपल्याकडे पार्टी आहे? अर्जुन म्हणाला, हो, आणि पिहूसुद्धा येणार आहे. आणि मग तर काय विचारता, आर्यनचा आनंद गगनात मावेना. ये पिहू येणार, मग आम्ही खूप मज्जा करणार, असं म्हणून तो टुणकन उडी मारून स्वीटीकडे धावतच गेला पिहू येणार आहे हे सांगायला. मग रिया खाली आली आणि म्हणाली, दादा तन्वी दिदी इतक्या उदास का आहेत? सकाळीसुद्धा त्या खूप उदास होत्या आणि आत्ताही तशाच आहेत. तुमच्यात काही झालं आहे का? अर्जुन म्हणाला, तू नको काळजी करू, सगळं ठीक होईल. आणि अगं काहीच नाही झालं तर तुला काय सांगू. आणि ऐक, जरा पार्टीच्या अरेंजमेंटकडे लक्ष दे. म्हणजे सगळं ऑर्डर केलंच आहे, फक्त तू थोडं लक्ष घाल. तन्वीचा आता मूड नाही. रिया म्हणाली, मग दादा ही पार्टी करून काय उपयोग जर दीदींचा मूड नसेल तर? अर्जुन म्हणाला, दीदीचा मूड ठीक करण्यासाठीच हे सगळं चाललंय. मग अर्जुन बेडरूममध्ये गेला तर ती तशीच बसली होती. अजून तोंड पुसायला घेतलेला टॉवेलसुद्धा तसाच हातात होता. पार्टीला अजून बराच वेळ होता. तरीही अर्जुन उत्साहात कपाट उघडून म्हणाला, तनू आज तू ही साडी घाल, माझ्या फेवरेट रंगाची. या साडीत तू खूप हॉट दिसतेस, माहीत आहे का तुला? असं म्हणून त्यानं तिला साडी अंगावर टाकून मिठी मारली. तनू काय झालंय मला सांग ना, तू इतकी का नर्वस आहेस? आणि तन्वी म्हणाली, अर्जुन प्लीज सोड मला. असं म्हणून ती त्याला दूर ढकलून त्याच्यापासून लांब निघाली. आणि त्यानं तिचा हात पकडला आणि त्याच्या रोमॅन्टिक अंदाजामध्ये त्यानं गाणं म्हणायला सुरुवात केली. हम यार है तुम्हारे, दिलदार है तुम्हारे, हमसे मिला करो, ओ हमसे मिला करो. कोई शिकवा अगर हो और शिकायत अगर हो, हमसे गिला करो, पर तुम मिला करो. आता अर्जुनने असं गाणं म्हटलं कारण गाण्यातून त्याच्या भावना तन्वीपर्यंत लगेच पोहोचायच्या आणि तरीही ती गप्पच होती. हे पाहून अर्जुन तिच्यापासून दूर निघाला आणि तिनं त्याला पाठीमागून मिठी मारली आणि म्हणाली, दीवानों के जैसे करते हो शरारत, हमको तो पता है तेरे दिल की हकीकत, ऐसे आहे भरो ना, मस्ती आए करो ना, जिद ना किया करो, ओ जिद ना किया करो. आणि ती आता अर्जुनच्या गळ्यात पडून खूप रडायला लागली. आत्तापर्यंत तिनं अडवून धरलेल्या तिच्या अश्रूंना ती वाट मोकळी करून देत होती. त्यानं तिच्या केसांवरून प्रेमानं हात फिरवला आणि खिशातून फोन काढला आणि फोन करून म्हणाला, हॅलो मिस्टर बन्सल. आणि आता हे ऐकून तन्वी शॉक झाली. समोरून विवेक म्हणाला, हॅलो मिस्टर अर्जुन, तुम्हाला मेल मिळाला का मीटिंगबाबतचा? आणि अर्जुन म्हणाला, त्या कामाच्या गोष्टी झाल्या आणि तो माझा मॅनेजर तुमच्या मॅनेजरशी बोलेलच. मी असा डायरेक्ट कामाविषयी कोणाशी बोलत नाही. आधी मी माझ्या मॅनेजरशी बोलतो आणि माझा मॅनेजर.
तुमच्या मॅनेजरशी बोलेल. अशी प्रोसेस असते माझ्या कामाची. आणि आता विवेक शांत बसला. त्याचा अतिउत्साहीपणा त्याला नडत होता बहुतेक, कारण समोर कोण आहे हे तो विसरला होता. त्याच्यासमोर होते बुद्धिबळात कसलेले सतरंज के बादशाह असलेले अर्जुन सर. आणि अर्जुन म्हणाला, पण आता त्यासाठी मी फोन केलाच नाही. विवेक म्हणाला, मग कशासाठी फोन केलाय? आणि अर्जुन म्हणाला, तुम्हाला इन्व्हिटेशन द्यायचं होतं. आज घरी एक छोटीशी ॲनिव्हर्सरी पार्टी आहे, ओन्ली फॅमिली पार्टी. सो तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत या. फॅमिलीसोबत म्हणजे तुम्हाला समजलंच असेल, हो ना मिस्टर बन्सल? आणि आता हे ऐकून तन्वी आश्चर्यचकित झाली आणि नाराजसुद्धा झाली. काय हा अर्जुन असं का करतोय? उगीचच हात दाखवून अवलक्षण. आणि विवेक मात्र खुश झाला आणि म्हणाला, यस शुअर, नक्कीच येणार. तुम्ही इतक्या प्रेमानं आणि आग्रहानं बोलवता म्हणजे यायलाच हवं. आणि अर्जुन तिरकं बोलत म्हणाला, आग्रहानं नाही पण प्रेमानं नक्कीच बोलावतोय, नक्की या. असं म्हणून त्यानं फोन ठेवला. आणि आता येडपट बन्सलला त्याचं हे तिरकस बोलणं कळलंच नाही आणि तो खुश होऊन तयारीला लागला. आणि आता नाईलाजाने अस्मिताला सोबत घेऊन जावं लागणारच म्हणून तो वैतागला आणि तिला दम देत म्हणाला, आज तू साडी नाही घालायचीस, ड्रेस घालायचा, मॉडर्न ड्रेस. ती म्हणाली, पण मला सवय नाही अशा मॉडर्न ड्रेसची, मला कम्फर्टेबल नाही वाटणार. आणि पार्टी कशी आहे तेही माहीत नाही आपल्याला, मी साडीच घालेन. आणि विवेक चिडला आणि म्हणाला, गो टू हेल. माझं दुर्दैव आहे म्हणून मला तुला घेऊन जावी लागत आहे. आणि तिथं गेल्यावर नीट वागायचं आणि कॉन्फिडन्स न राहायचं, पार्टी मॅनर्स पाळायचे, तन्वीसारखं राहायचं, कळलं? आता तो तिला जास्त काही बोलला नाही, कारण त्याला स्वतःचा मूड खराब करून घ्यायचा नव्हता. कारण रात्रीच्या पार्टीनंतर तन्वी पुन्हा केव्हा भेटेल याची तो वाट पाहत होता आणि तो योग इतक्या लवकर येईल असं त्याला वाटलंच नव्हतं. इतक्यात कॉफीसुद्धा आली. अर्जुन म्हणाला, घे तनू, कॉफी घे, तुला बरं वाटेल. ती पुन्हा नाराज होत म्हणाली, अर्जुन, मला नको कॉफी. हे तू काय केलंस? त्याला कशाला बोलावलंस? अर्जुन म्हणाला, ओ कम ऑन तनू, त्याला काय घाबरायची गरज आहे? तो काय वाघ लागून गेलाय की काय? ती म्हणाली, अर्जुन, पण त्याची नजर नाही आवडत मला. तो म्हणाला, का गं? आत्तापर्यंत तर तुला त्याच्या नजरेचा काही प्रॉब्लेम नव्हता, खूपच फ्रेंडली वागत होतीस की तू त्याच्याशी, मग आता हे काय झालंय तुला? आणि कशी काय तुला त्याच्या नजरेची भीती वाटायला लागली? आता ती चक्रावली आणि म्हणाली, अर्जुन, नक्की तुझ्या डोक्यात काय आहे? अर्जुन म्हणाला, तनू, अगं एखाद्याच्या वागण्यावरून लगेच आपण टोकाचे गेस करायचे नसतात. आणि ती पुन्हा त्याच्याकडे चिडून बघून म्हणाली, अर्जुन, हे तूच माझ्या डोक्यात घातलंस आणि आता तूच असं बोलतोस? अर्जुन म्हणाला, तनू, जे मला वाटलं ते मी सांगितलं. कदाचित मी चुकीचाही असू शकतो, पण तुला अजून असं काही वाटलं आहे का? नाही ना, मग इथे तू चुकतेस. तू माझ्या नजरेनं जग बघू नकोस डार्लिंग, तू तुझ्या नजरेनं जग बघ. म्हणजे तू माणसं ओळखायला शिक, जसं अहुजाला ओळखलं होतं तसं. मी म्हणेन एखादा चांगला की तो चांगला, मी म्हणालो एखादा वाईट की तो वाईट, असं नको करूस. मी नवरा आहे तुझा आणि निश्चितच मी तुझ्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे, म्हणून मला तुझ्या आसपास फिरणारी हवासुद्धा माझी दुश्मन वाटते. म्हणून तू श्वासच घेणार नाहीस का? पण तू तुझ्या मनाने विचार कर ना, जर तो तुला एक फ्रेंड म्हणून, एक बिझनेस पार्टनर, प्रोजेक्ट पार्टनर म्हणून योग्य वाटत असेल तर तू त्याला का घाबरावं? आणि आता तन्वी जरा डोकंच खाजवायला लागली. तिचा खूप गोंधळ उडाला होता आणि अर्जुन तिचा गोंधळलेला चेहरा पाहून म्हणाला, तनू, आधी कॉफी घे. तिने कॉफी घेतली आणि रिलॅक्स झाली. आणि मग अर्जुन म्हणाला, आता कसं वाटतंय? आणि मग ती म्हणाली, छान वाटतंय अर्जुन. मग अर्जुन म्हणाला, तनू, बन्सलची भीती घेण्याची काहीच गरज नाही. त्याचा एवढा विचार करायला लागलीस तू की आजारी पडलीस? तू जर अशी दडपणाखाली राहशील, भीतीखाली राहशील तर बिझनेस कशी करशील? तुझा कॉन्फिडन्स लूज होत आहे डिअर. आणि तू जर अशी लूज कॉन्फिडन्सनं डील करशील तर त्या सक्सेसफुल कशा होतील? आणि आता तन्वीला समजलं की अर्जुनला काय म्हणायचं आहे. तो तिला आकाशात उडण्यासाठी तिच्या पंखांमध्ये बळ भरत होता. ज्या गोष्टीला ती घाबरली होती, खरं तर त्यानं फक्त तिला जाणीव करून दिली होती
सत्य परिस्थितीची. पण त्याची ही वाघीण जरा जास्तच विचार करून हवालदिल झाली होती आणि आता पुन्हा तिला गुरगुर करायला लावण्याची जबाबदारीसुद्धा अर्जुन सरांवरच होती. कसा होता ना हा अर्जुन. त्यानं तिला सावध करून सोडली होती आणि तिच्या मनातली भीती दूर घालवण्यासाठी आता तो तिला बन्सलला फेस करण्याची ताकद देत होता. कारण कुठे कुठे म्हणून तो तिच्या पाठीमागे बॉडीगार्डसारखा फिरणार होता. शेवटी प्रत्येकाचा रक्षण करता हा त्याचा कॉन्फिडन्स असतो, त्याचं कणखर मन असतं आणि त्याची तल्लख बुद्धी असते. मन, मनगट आणि मेंदू जेव्हा सक्षम असतील ना, तर समोर कितीही मोठं आव्हान असलं तरीही ते पेलण्याची ताकद आपल्यामध्ये येते. आणि अर्जुन तन्वीमध्ये तीच ताकद पुन्हा निर्माण करत होता. आणि अर्जुन म्हणाला, तनू, आज मी त्याला यासाठी बोलावलं आहे की तू त्याला नीट बघ, त्याचा अभ्यास कर, त्याला जज कर आणि आपल्याच घरी हे करायला तुला सोपं पडेल. मग तुला त्याच्याविषयी काय वाटतं हे तू मला रात्री सांग. तो तुझ्याकडून हँडल होण्यासारखा आहे का हे मला सांग. हे प्रोजेक्ट तूच लीड करणार आहेस. मग आपण ते वर्क करूया की नको करूया हे आज तू मला फायनल सांग. कारण तू अशी कोणासमोरही लूज पडलेली मला आवडणार नाही. आणि अशीच जर लूज पडलीस त्याच्यासमोर तर तो तुझा फायदा घेतल्याशिवाय राहणार नाही. तनु, तुला कळतंय मी काय म्हणतोय? कोणतंही काम तू हेल्दी आणि निर्भय वातावरणात करावं असं मला वाटतं. आणि ते निर्भय वातावरण तूच तुझ्यासाठी निर्माण करू शकतेस. तू जर आतून घाबरलेली असशील तर तू कायमच दबावात राहशील. आणि तू जर मनानं स्ट्रॉंग राहशील तर परिस्थिती कोणतीही असू दे, तू त्याच्यावर मात नक्कीच करशील. आणि आता इतकं समजून सांगितल्यावर कोणालाही पटणार नाही असं होईल का? आता त्याची वागीण हसायला लागली होती. अर्जुनने तिच्यामध्ये पुन्हा कॉन्फिडन्स निर्माण केला होता आणि ती त्याला मिठी मारत म्हणाली, थँक्यू अर्जुन, तू मला या सगळ्यातून बाहेर काढलंस. मी तर खचून गेले होते, पण तू मला उभारी दिलीस. थँक्यू सो मच बेबी. असं म्हणून तिने त्याच्या ओठांवर ओठ टेकवले आणि अर्जुननं तिला पुन्हा बेडवर झोपवली आणि तिला खूप डीप किस करायला लागला. अर्जुन अतुलला म्हणाला होता ते खरं होतं की घरी गेल्यावर चुटकी सरशी तिचा मूड तो ठीक करणार म्हणजे करणार. आता दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेले होते आणि जेवणाच्या मेनूचं विचारायला रिया तिथे आली. तिने अर्जुनला 2-3 हाका मारल्या, पण आता तन्वी अर्जुनचं लक्षच नव्हतं कुठे. कारण लव्ह बर्ड्स बिझी होते रोमॅन्समध्ये. आणि तिथे आर्यन आला आणि म्हणाला, आतू, मम्मा डॅड दरवाजा उघडत नाहीत ना? ती म्हणाली, हो ना, किती हाका मारल्या, उघडतच नाहीत. आणि मला तर खूप महत्त्वाचं विचारायचं आहे दादाला. काय करतोय काय माहीत, की पुन्हा दिदी चिडल्या असतील का? आणि आर्यन कपाळावर हात मारत म्हणाला, ओफ हो आत्तू, डोंट वरी. अगं आतमध्ये मॅजिक सुरू असेल ना, डॅडचं सिक्रेटवालं मॅजिक. तशी रिया खूप हसायला लागली.